केंद्र सरकारनं 44 कामगार कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या श्रमसंहितांमुळे कामगारांच्या संघटना स्थापन करणं कठीण होणार आहे. तसंच मालकांकडून कायद्याचं उल्लंघन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नवीन संहितांमुळे कामाचे तास 8 वरून 12 ते 16 तासांपर्यंत वाढू शकतात. संपाचा अधिकार मर्यादित होईल. कायम नोकरीची हमी कमी होणार असून सामाजिक आणि आरोग्य सुविधांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. त्यामुळे देशातील 10 केंद्रीय कामगार संघटना, विविध क्षेत्रीय फेडरेशन्स आणि संघटनांच्या संयुक्त मंचनं एप्रिल 2026 मध्ये काळा दिवस पाळण्याचं आवाहन केलंय. त्यानुसार आज जिल्ह्यात सीटूच्या वतीनं ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या 4 श्रमसंहितांची अंमलबजावणी तात्काळ थांबवण्यात यावी या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीनं इचलकरंजीतील गांधी पुतळ्यानजीक जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकार कामगारांचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी केला. कागल तहसील कार्यालय परिसरात कॉम्रेड शिवाजी मगदुम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करून तीव्र निदर्शनं करण्यात आली. तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.